कधी-कधी पेशंटच्या रिपोर्टपेक्षा जास्त त्याचा माइंडसेट स्केरी वाटतो. आज ओ-पी-डीमध्ये एक काका आले होते, ज्यांचं ब्लड प्रेशर मी चेक केलं तेव्हा ते 150 पेक्षा जास्त होतं आणि हेच काका मागच्या 3 महिन्यात साधारण 2 वेळा येऊन गेले होते आणि तेव्हा देखील त्यांचं ब्लड प्रेशर हे ऑलमोस्ट 150 किंवा त्या रेंजलाच होतं. मागच्या दोन्ही वेळेस मी त्यांना समजावून सांगितलं, की आपली ब्लड प्रेशर रेंज ही वाढली आहे आणि थोडीशी काळजी घेतली पाहिजे किंवा टॅब्लेट्स चालू केली पाहिजेत. बट ही वॉज लाइक की मॅडम थोडीशी दगदग झाली आहे त्यामुळे वाढली असेल, पुन्हा बघूया. आज पुन्हा कहाणी सेम बट द पेशंट वॉज स्टिल इन निग्लेक्ट मोड. मॅडम त्रास तर काहीच होत नाही, मग कोण आयुष्यभर गोळ्या खायची? प्रॉब्लेम तर याच माइंडसेटमध्ये आहे. हाय ब्लड प्रेशर हा सायलेंट किलर आहे. तो आतून सायलेंटली डॅमेज करत राहतो. सतत वाढणाऱ्या ब्लड प्रेशरमुळे कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होऊ शकते, किडनी प्रॉब्लेम होऊ शकतात, व्हिजन प्रॉब्लेम होऊ शकतात अथवा सडन कोलॅप्स कंडिशन देखील होऊ शकते. या सर्व गोष्टी होण्याची वाट बघायची आणि मग ट्रीटमेंट स्टार्ट करायची का? मेडिसिन पनिशमेंट नाही तर ते प्रोटेक्शन आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळेच त्रास झाला की बघू हा ॲटिट्यूड सोडा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्यविषयक आपले काही प्रॉब्लेम्स असतील, काही समस्या असतील तर आम्हाला फॉलो करा आणि डी-एममध्ये तुमचे प्रश्न विचारा. नक्कीच योग्य मार्गदर्शन केले जाईल.